हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांच्या ऐवजी मिळणार फक्त 500 रुपये। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्यांना फटका। ऊसाला एकरकमी FRPचा GR राज्यात अखेरीस लागू। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 3 टप्प्यात FRP निर्णयाला राजू शेट्टींनी दिलं होतं आव्हान। कुडाळमधील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात राजकारण पेटलं। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक। वैभव नाईकांकडनं वार तर निलेश राणेंकडनंही जोरदार पलटवार। भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमांमध्ये बदल। शेतकऱ्यांना 9%नंच व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका। हेमलता पाटलांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र। फेसबुकवरती व्हिडिओ शेअर करत पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय। पाटलांनी काँग्रेसमधनं नुकताच केला होता शिवसेनेत प्रवेश। महाविकास आघाडीला भाजपकडनं दे धक्का। माजी आमदार संजय घाडगे आणि माजी आमदार पांडुरंग बरोरांचा भाजपत प्रवेश। प्रसाद हिरेंनीही काँग्रेसची साथ सोडली। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होणार। ससून रुग्णालयाचा 4था अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते। त्यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिलेली। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेच्या नव्या दाव्यामुळे एकच खळबळ। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या एका सराफावरती दरोडा। प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवत 25 तोळे सोनं लुटलं। धायरीतल्या घटनेचं CCTV फुटेज समोर। नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात ईडीकडनं आरोपपत्र। राहुल गांधी, सोनिया गांधी, साम पित्रोदा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल। कोर्टाकडनं 25 एप्रिलला पुढची सुनावणी। अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। अयोध्या पोलिसात गुन्हा दाखल। तामिळनाडूमधनं धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याची माहिती।